ओम साईराम भावना साई सकाळ आणि आपण आता रात्रीच्या हॉलवरनं निघालेलो आहेत पालखी घेऊन. पालखी पुढे गेली आहे, बाकी फक्त मंडळी आपली वाटी त्यांना घेऊन निघालेले आपण. आणि खूप थंडी आहे, अजून काळोख आहे खूप आहे. समोरचं काही दिसतच नाही. पालखी बघू शकतो इकडं समोरचं पालखी लाईट दिसते. चला पटापट पालखीजवळ जाऊ. साईराम भावानो, आता आपला सूर्य बाहेर आलेला आहे, उजडलेला आहे. आणि सीन बघू शकता तुम्ही. सनसेटला थोडा टाईम आहे अजून, पण वातावरण खूप चांगलं गेलेलं आहे. आणि आता आपल्याला थोड्याच वेळेला आपल्याला गणपती मंदिर लागेल. गणपती मंदिरात दर्शन घेऊ, मग नंतर सिन्नरचा घाट चढायला सुरुवात करायची आपल्याला. पण त्याच्या अगोदर आपण चहा प्यायला कुठे थांबू, चाय वगैरे पिऊ, मग पुढं घाट चढायला सुरुवात करू. थंडी वाजता शेकोटी लावलेली आहे मंडळींनी. साईराम भावानं आपण आता चहा पॉईंटवरून निघालेलो आहेत. पालखीसोबत आहे. आता आपल्याला थोड्याच वेळात सिन्नरचा घाट लागणार आहे. आपण लगेच सिन्नरच्या घाटात आपला नाश्ता पण आहे आणि घाट पण सरायला सुरुवात करणार आहेत. आणि खूप थंडी पण आहे. मस्त आता सूर्यदेव प्रकट झालेला आहे. फडके शेटनी पालखी घेतलेली आहे. आपल्याला रस्त्याला भेटलेला आहे हॉटेल भाग्यश्रीचा बॅनर लागलेला आहे. फक्त 250 रुपये थाली. आणि इकडे हॉटेल समोरच आहे पण बंद आहे. हां, हॉटेल भाग्यश्री येवायलाच लागतं. 11 बोकर कपलेत, पण आम्ही नाही खात 10 दिवस. चला आपण आता सिन्नरच्या घाटाच्या पायथ्याशी आलेलो आहेत. आणि इथं साईबाबाचं मंदिर आहे. आपली पालखी थांबलेली इथं. आणि समोरच द्राक्षाची बाग आहेत, बघू शकतो आम्ही. लय मोठी बाग आहे द्राक्षाची. एवढी द्राक्ष काय विकायला नाहीत कोण. बाकी आपली मंडळी आता इथं आपण थोडं थांबू वगैरे, मग घाटाला मान द्यायचा, मग नंतर सुरुवात करू घाट चढायला. हे स्वेटर ठेवून द्या मागं स्वेटर. अरे साई तुझा हाय गुरुवा. लावली मारे काय कर मार ठोक द्या. साईराम भावानं आता आपण मस्त की नाश्ता पॉईंटला थांबलेलो आहेत. आणि आज नाश्त्याला मला वाटते कांदा भजी आहे. घाट चढून आता मधीनच आहेत घाटाच्या. इकडे नाश्ता आहे आणि इकडे आपण मस्त नाश्ता होत आहे. क्रिश भोपी बघू शकतो तुम्ही, क्रिश भोपी. मस्त कांदा भजी मस्त की आज नाश्त्याला आहे. आणि चटणी आहे, भोपी आहे. तर पहिले पालखी ठेवूया आपण. साईराम भावानं आता आपण नाश्ता करून निघालेलो आहे. आणि समोरच बघू शकतो मी घाटात मस्त पवन चक्क्या खूप आहेत. लय पवन चक्क्या. इथं फोटोशूट चालू आहे आणि घाटात जाऊन काम चालू आहे रोडचा. पवन चक्क्या बघा समोरच. अजून आपल्याला काहीतरी 5-6 किलोमीटर जायची दुपारची वस्ती आहे. मस्त जाऊ चला आता घाट चढू पूर्ण.
सायरम भावानो, आता आपण पोचलेले आहेत आई भावानी मंदिराच्या कमानीजवळ. तिथं समोरच मंदिर आहे आणि थोडंच पुढं आपला आजचा दुपारचा होल्ड आहे. मंदिर बघू शकता, मंदिर आहे डोंगरावर. आणि आमची लँडमार्क हाच आहे की व्हाईट जर आई भावनीचं मंदिर दिसलं आपल्याला का समजत आपण दुपारच्या हॉलवर पोचलेलो आहेत. बाकी आपले साईबंधू सगळे चालतात, सिमेंटचं रोडचं काम तर त्याच्यावरनं चालतात. थंडाला जरा पाहायला भेटेल. तर एवढे उन्हाचे दिवसभर चालणार आणि गरमीत खूप वैताग येतं. तर थंड चाला बरोबर वाटतं म्हणून रोडवरनं चालतं. तर चला जाऊया आपण आता दुपारच्या हॉलवर. दुपारच्या हॉलवर पोचलेलो आहेत आणि हा मंगल कार्यालय आहे इकडचा. टेम्पो वगैरे लागल्याने आपली पालखी पण पोचलेली आहे. जाऊन मस्त तिथं आराम वगैरे करू, नंतर मग फ्रेश होऊ. मस्त बघू शकता मंगल कार्यालय, खूप सुंदर असं मंगल कार्यालय. सायराम भावानं आता मस्त फ्रेश वगैरे झालेलं आहे. तर आता जाऊया पुन्हा आरतीला. पुढे गावातली पाहुणे वगैरे आलेत, तर मस्त येतं आता आरती चालू करूया. धन गणू म्हणे बाबा साई, गाव पाव माझे आई, पाव माझे आई, गाव पाव माझे आई. घालील टांगण वदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंद भोजन, भावे वारीन म्हणे नमा, तमेव माता पिता तमेव, तमेव बंधुच सखा. सायराम भावानो, आरती झालेली आहे. लकी बहीण मी चलो मस्त जेवायला. आजचा जेवायचा मेन्यू बघू मग काय आहे. मस्त जाऊ चला. जेवणासाठी खूप लाईन लागलेली आहे. गावातील पाहुणी मंडळी आलेली आहेत. सायराम भावानो, सायराम माऊली आपडू चला आता आपण मस्त लाईनीत उभं राहू जेवायला. लागतात ना. चला जेवायला बसलो आपण. सगळी मंडळी आपली बसलेली आहे जेवायला. तर आता आपण पण जेवू चला. सायराम भावानो, आता आपण दुपारच्या हॉलवरनं निघालेलो आहेत. पालखी खूप माग आहे, पहिला झेंडा गेलेला पुढे तर आपण निघालेलो आहेत. कारण की आपल्या जरा पायाला प्रॉब्लेम झालेला आहे, जरा दुखतं पाहिजे असं आस्ते आस्ते चालू जरा. हे पण साहेबून देत, त्यांचा पण थोडा प्रॉब्लेम होता, ते पण आमच्या सोबत आले आता. तर चला जाऊया. सायराम भावानो, आता आपल्याला आपली सगळी मंडळी भेटलेली आहे. इथं फोटोशूट करत आहे. शिर्डी 65 किलोमीटर फक्त राहिलेले आहे. बघू शकतो मी. आपली मंडळी चालली. चला सायराम माऊली, आता आपण थांबलेलो आहेत थोडा आराम करायला. इथे एक साई हॉल आहे, तिथे थांबली सगळी मंडळी. थोडा इथं आराम वगैरे करू. चाय वगैरे काय आहे तो पिऊन घेऊ, मग जाऊ पुढचं प्रवासाला. हो सगळ्यांना दाखवतो मग आराम करायला बघा. पालखी आलेले आणि आपली सगळी मंडळी बसली चाय प्यायला. सायराम भावानो, आता आपण चाय पॉईंटवरनं निघालेलो आहेत पालखी घेऊन. तेवढं तर आपल्या आर्यन भाईचा फोन हरवलेला आहे. आयफोन कोणीतरी लपवला आहे वाटतं. तो हरवला सकाळी 3 वाजता. तो अजून भेटला नाही. 5:30 वाजले, अजून काय फोन भेटला नाही भाईचा. आज तुम्ही टोन बघू शकता, भाई पुढे उदास आहे. भाईला दोघं ऑफर दिली. 5 दिवस आंघोळ नव्हती गेली आणि म्हणून आज अशा गोष्टी झालेल्या आहेत. पण बघू पोरे आपल्याला ऑफर दिली. एकाने 700 रुपयाची ऑफर दिलेली आहे, एकाने 1500 रुपयाची ऑफर दिलेली आहे. कुठली ऑफर घ्यायची, आणि एकाने सिगरेटची ऑफर दिलेली आहे. यातली कुठली ऑफर घ्यायची या त्या आर्यन भाईच्या आता नाही. त्या आर्यन भाई फोनसाठी काय करतोय हे आपण 100% बघू. त्या आर्यन भाईचा टोन बघवत नाही आम्हाला. 50 खर्च केला चालतील. आता बॉक्स आर्यन भाईचा लय टोन म्हणजे टोन लय खराब झालेला आहे.
बिचाराचा सकाळपासून ऑनलाईन नाही आला. लोकांचं हॉटस्पॉट घेऊन भाई ऑनलाईन आलंय. याचं पाप आहे ते. 5 दिवस आंघोळ नाही केली ना, याचं पाप आहे त्याचं. बाईचा फोन नाही भेटला आणि गेले वेळी तर चार्जर गेला होता. नवीन फोनचा चार्जर गेला होता. टोटल 14 तास झालेले आहेत फोन जाऊन आर्यन भाईच्या. लोकांच्या काय पोरी बोलवल्या याचे पाप बघा. माणूसच वाईट झालाय सध्या. 5-5 दिवस साई वारीला येते आणि आंघोळ नाही करत. हा पापी नाही मग काय. हा लागलेला आपला हनुमानचं मंदिर. चला आता आपण निघालेले. साईराम भावानो, आता आपण आपल्या रात्रीच्या हॉल्डवर पोचलेलो आहेत आणि मग पालखी सोबत आहेत. पालखी समोर आणि समोर आपलं होल्ड आहे. आता मस्त होल्डमध्ये जाऊ आपण, पालखी भेटू, दर्शन घेऊ आणि मस्त आराम करू. कारण आज जरा तब्येत तर लय वीक वाटतोय. थोडा आराम जरा जास्त करायचा विषय. चला ओम साराम. पालखी जाऊन ठेवूया आपण. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. बाईचा मोबाईल गेला होता. पाहिजे का नको अर्धा गिरचा लागेल. आली आली खाली बरोबर आली. चाली काय साईराम भावनो, मस्त आता जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण जरा मसाज करतो पायाची. आपले साई बंधू आपले आज मसाज करते. पाटील साहेबाची मसाज चालू आहे, माझी मसाज चालली आहे. तर मसाज वगैरे झाल्यानंतर मस्त की झोप काढू. सकाळच्या आपल्याला खूप पल्ला आहे उद्याचा, 22 किलोमीटरचा काहीतरी पल्ला आहे. मस्त मग झोपू. मग भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला आजचा तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनचा बटन दाबायला विसरू नका. बाय बाय.